नमस्कार. आपण आहोत अकोटमध्ये. अकोटमधील मंगेश चिखले नगरपालिकेचे माजी सभापती यांनी येत्या 26 जानेवारीला मुंबई येथे आझाद मैदानावरती आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत बीजेपीचे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना मंगेश चिखले बद्दल काय पाठिंबा द्यायचा आहे किंवा काय सांगायचे आहे। सर नमस्कार। नमस्कार सर। काय नाव आपलं? शिवराज मोहनराव हाडोळे। काय सांगणार, मंगेश चिखले यांनी येत्या 26 जानेवारीला आमरण उपोषण करणार आहेत मुंबई येथे, काय सांगणार त्या संदर्भात आपला कसा पाठिंबा असणार आहे? आमचा पाठिंबा मंगेश भाऊ चिखले यांना 100% आहे आणि मंगेश भाऊ सोबत आम्ही हजारोच्या संख्येने जाणार आहेत। आमचं यात्रा चौक, सोमवार वेस, नंदीपेठ जेवढाही परिसर आमचा आहे तिकडे लाखोच्या हजारोच्या संख्येने आम्ही मुंबईला 25 तारखेला सायंकाळी निघणार आहे। दादा, जसं की मंगेश चिखले यांनी 26 जानेवारीला जो उपोषण करणार आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी विद्यमान आमदार भारसाकडे यांच्या माध्यमातून जी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे, या संदर्भात खरंच ही कारवाई व्यवस्थित आहे का चुकीची आहे, काय वाटते आपल्याला? चुकीची आहे ही कारवाई। मंगेश भाऊ चिखले जवळपास 20 वर्ष झाले आमच्या भागातून प्रभाग क्रमांक 14 मधून निवडून येत आहेत। आक्रमक माणूस आहे तो। त्या माणसाला आम्ही सर्वांनी इकडे, हा बाले किल्ला होता काँग्रेसच्या बाले किल्ल्यांनी आम्ही 6 सीटा बीजेपीच्या निवडून आणलेल्या आहेत। आजपर्यंतही असं झालेलं नाही। या 15 वर्षाची आम्ही त्यांच्यासाठी केलं, त्यांनी जे सांगितलं तेच केलं आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकतो। धन्यवाद दादा। निश्चितच यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला दिसून येते की मंगेश चिखले हे एक धडाडीचे कार्यकर्ते होते। एक महानगरपालिकेमध्ये त्यांनी सलग 3 वेळा सभापतीपद निवडलेलं आहे आणि आज त्याच माध्यमातून कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून मंगेश चिखले यांना पाठिंबा मिळालेला आहे। निश्चितच आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रियेनुसार आज मंगेश चिखले यांनी केलेल्या या उपोषणाचा मुद्दा हा किती चिघळणार आहे हे या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला दिसून येत आहे।